नमस्कार, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं पूर्वाज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। बरेच दिवस झाले नॉनव्हेजची रेसिपी बनवली नाही, म्हणून म्हटलं आपण आज नॉनव्हेजची रेसिपी बनवू। तर आज आपण बनवणार आहोत अगदी साधा सोपा असा घरगुती स्टाईलचा कोलंबीचा रस्सा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अशी ताजी कोलंबी बाजारातून आणलेली आहे। हा 1 वाटा आहे आणि निवडून तो आपण साधारण 1 कपभर होईल एवढी मी कोलंबी घेणार आहे। तर अशा प्रकारे मी पहिले कोलंबीचं डोकं काढून ते साफ करून घेतलं आहे। नंतर तिच्या पाठीवरचं शेल काढून टेल पण म्हणजे शेपटी पण तिची काढून टाकायची आहे आणि एक पाठच्या साईडला तो दोरा असतो तो काढून टाकायचा आहे। अशाच प्रकारे बाकीच्याही कोलंब्या साफ करून घ्यायच्या आहेत। काही कोलंब्या अगदी ताज्या असतात, म्हणजे त्यांचे डोकी जे असतात, कोसे जे आपण त्यांना म्हणतो, ते कडक असतात। त्या आपण अख्खे पण ठेवू शकतो, म्हणजे कोशासकटही त्या आपण यूज करू शकतो। फक्त त्याचा पुढचा जो एक टोकेरी भाग असतो तो काढायचा, त्याचे डोळे काढायचे आणि पाय काढून टाकायचे आणि पाठचं शेल पूर्ण काढून टाकायचं आणि दोराही काढायचा। तुम्ही ते बघू शकता मी कसं ते साफ करते आहे, त्याप्रमाणे साफ करायचं आहे। अशा प्रकारे सर्व कोलंब्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत। आता ही जी प्रॉन्स आहे ती आपल्याला 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। प्रॉन्स आता धुवून रेडी झाली आहे। आता आपण रस्सा करायचा आहे त्याची तयारी करूया। रश्शासाठी इथे आता आपण घेणार आहोत 2 मीडियम साईजचे कांदे घेणार आहेत बारीक कापून, एक छोटा टोमॅटो कापून घ्यायचा आहे। त्याबरोबर मी एक छोटी कैरी घेतली आहे, जर मोठी असेल तर अर्धीच घ्यायची। एक मूठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 4 ते 5 मी ते कोकम घेतले आहेत। कोकम घेतले आहेत कारण कैरी थोडी कमी आहे म्हणून मी कोकम पण घेतले आहेत। जर कैरी नसेल तर कोकम आपल्याला जास्ती घ्यावे लागतील। 1 कप मी इथे ओल्या नारळाचा खोबरं घेतलेला आहे, 1 टेबलस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद आहे आणि 1/4 टीस्पून म्हणजे पाव छोटा चमचा हिंग घेतला आहे। आता इथे मी 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून घरगुती आपला जो मसाला असतो तो घेणार आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, कारण का रस्स्याला थोडा कलर येण्यासाठी। मसाले आणि हे तिखट तुम्हाला जशी तुमची टेस्ट असेल त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। आता इथे मी कढई तापत ठेवली आहे गॅसवरती आणि 2 ते 3 टेबलस्पून मी तेल टाकलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी कांदा बारीक कापलेला, टोमॅटो आणि कैरीही टाकणार आहे। हे तिन्ही आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पहिलं वाफेवरती। थोडं हे मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावरती मी झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे। कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे मी इथे थोडी कैरी टाकली आहे। कैरीमुळे रश्शाला खूप छान टेस्ट येते आणि त्यामुळे मी इथे कोकमं कमी घेतली आहेत, नाहीतर आपल्याला कोकमं 8 ते 10 घ्यावी लागतील। कांदा टोमॅटो शिजेपर्यंत आपण रश्शासाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे। मिक्सरमध्ये मी 1 कप ओल्या नारळाचं खोबरं घेतलं आहे, त्यामध्ये आता मी कोथिंबीर मूठभर घेणार आहे आणि त्यात 10 ते 12 लसूणच्या पाकळ्याही टाकणार आहे। झाकण काढून आता कांदा शिजला आहे का चेक करू। कांदा व्यवस्थित शिजला आहे। कांदा टोमॅटो शिजल्यानंतर आता त्यामध्ये सगळ्यात पहिले हिंग टाकायचा आहे, हळद आणि लाल तिखट। लाल तिखट टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलावरती थोडं परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट।
मसाले परतल्यानंतर आता त्यामध्ये आपण जी धुतलेली कोलंबी आहे ती टाकायची आहे। कोलंबीला पण मसाले लागेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कोलंबी परतल्यानंतर त्यामध्ये मी 3 ते 4 कप होतील इतकं पाणी घेणार आहे। जितका रस्सा तुम्हाला करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता। कोलंबी टाकल्यानंतर गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। आता आपण त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे। आता थोडा गॅस मोठा करून आपण या रश्श्याला उकळ येऊ द्यायची आहे। कोलंबी शिजायला काही वेळ लागत नाही जास्त। रस्सा आता चांगला उकळलेला आहे, कोलंबी पण शिजलेली आहे। आता त्यामध्ये आपण जे आपलं वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं ते टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर रस थोडा घट्ट होतो। तुम्हाला जसं थिकनेस हवा असेल किंवा पातळ हवं असेल तर पाणी कमी जास्त तुम्ही घालू शकता। वाटण टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता कोकम टाकायचे आहे आणि कोकम टाकल्यानंतर व्यवस्थित चांगला रस उकळू द्यायचा आहे। कोकम टाकल्यानंतर रस चांगला उकळू द्यायचा आहे। एक उकळ आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं तसंच उकळत ठेवायचं आहे, म्हणजे सगळे रसातले मसाले आणि वाटण चांगलं शिजतं आणि कोकमाचा अर्कही रसामध्ये उतरतो। त्यामुळे मस्त छान आंबट तिखट असा छान कोलंबीचा रस्सा तयार होतो। तर अशा प्रकारे छानपैकी कोलंबीचा रस आपला रेडी आहे। वरती गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकते आहे। भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतो हा रस्सा। नक्की ट्राय करून बघा। आवडला तर कमेंटमध्ये नक्की लिहा कसा वाटला तुम्हाला कोलंबीचा रस्सा। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।